नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। पालघर जिल्ह्यातील मोखाडा गावामध्ये जल्लोष 7 होळी सण साजरा। पालघर जिल्ह्यातील मोखाडा शहरांमध्ये व गावोगावमध्ये होळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करताना दिसत आहे। सर्व नागरिक, आदिवासी व इतर समाज एकोपाने सण साजरा करताना दिसत आहे। विशेष म्हणजे मारुतीचं मंदिर या ठिकाणी होळीचा सण साजरा करताना मुसलमान नागरिक पण दिसतात। ते मुसलमान अन्सारी परिवार व इतर नागरिक सालेबार प्रमाणे येणार आहेत। त्या हिंदू बंधवांना थंड पेय व चाय पाणी हिंदू बांधवांना देताना अन्सारी परिवार आपल्याला दिसतात। गेले कित्येक वर्षापासून हा उपक्रम मुसलमान व अन्सारी परिवार आपल्याला सातत्याने दिसत आहे। प्रथम पोलीस कार्यालय येथे होळी पेटवली जाते, त्यानंतर शहरातील सर्व ठिकाणी जाऊन होळी पेटवली जाते। मोखाडातील पूर्ण तालुक्यामध्ये आदिवासी व इतर समाज मोठ्या संख्येने 1 रुपयाने होळीचा सण साजरा करताना दिसत आहे। होळीचा सण म्हटलं का सगळे नातेवाईक व सहकुटुंब सहपरिवार या सणाला आपल्या आपल्या घरी येऊन सण साजरा करताना दिसतात। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री अमोल पाटील, उप पोलीस निरीक्षक गीते साहेब, रामचंद्र चुंबळे, विजय खंदारे, नरेंद्र पाटील व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाला सर्व मोखाडा नागरिकांनी येऊन मोठी शोभा वाढवली। हा एकोपा मात्र फक्त मोखाडा तालुक्यातच बघायला भेटतोय। पूर्ण पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका येथेच हिंदू मुस्लिम एकोपा बघायला भेटतोय। हे मोखाडा तालुक्यातील वैशिष्ट्य आहे। मोखाडा रिपोर्ट संदीप राऊतची रिपोर्ट। आपण या रात्री जागणार आहे। जागताना तुम्ही काय काय कार्यक्रम करताय? म्हणजे तसं आम्ही रात्रभर जागरण करतो। त्यात खेळणं, नाचणं, गाणं हे होतं। त्यानंतर बहुत सारे असे हे होतात, कार्यक्रम होतात, भरपूर कार्यक्रम होतात। आपण बघू शकतात या ठिकाणी युवक आहे, त्यांनी सांगितलेलं आहे का आम्ही जी रात्री आहे या रात्र पूर्णपणे जागून काढतोय। खेळ असो, नाचणं असो किंवा थोडंसं नाश्ता पाणी असो हे करतोय आणि दरवर्षी आम्ही हा सालाबादप्रमाणे कार्यक्रम अजून साजरा करतोय। त्याचबरोबर अजून जाणून घेऊ आपण जो धुलीवंदन आहे, ह्या धुलीवंदन जसं स्टार्ट होतोय उद्याला, ह्या संदर्भात आपण काय बोलणार, आपण काय काय करणार? म्हणजे तसं उद्याला आम्ही सगळे मित्रमैत्रिणी, भाऊ बंद सगळे एकत्र येतो। तिथं धुलीवंदन, रंग आणि पाणी सगळे याने आम्ही हे करतो, एकमेकांना रंग लावतो, पाणी ओततो, सगळ्यांना भिजवीस म्हणजे सगळं होतं। धुलीवंदन साजरा होतो। धुलीवंदन साजरा करून त्यानंतर एक ठिकाणी सगळंच येतो आणि त्यानंतर आमचा बोहाडा पण स्टार्ट होतो। या ठिकाणी ह्या बोहाड्याचं पण आपण थोड्या वेळ शूटिंगमध्ये घेणार आहेत। आपण त्याचबरोबर जाणून घेऊ ह्या ठिकाणी होळी आहे, ह्या होळीमध्ये ते जागरण करणार आहे आणि पूर्णपणे रात्रभर जागून त्याचा कार्यक्रम आयोजित करणार आहे। इंडिया न्यूजसाठी संदीप राऊत, धन्यवाद। नमस्कार, इंडिया न्यूज 28 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आलो आपण मोखाडा तालुक्यामध्ये। या ठिकाणी सालाबादप्रमाणे दरवर्षी होळीचं आयोजन करून उत्तमरित्या राबवतात। त्या संदर्भात आपण बोलणार आहेत। एक तरुण मित्रमंडळ आहे अंबिकावाडी ह्या ठिकाणी, तर आपण त्याच्याकडून जाणून घेऊ काय गोष्टी आहे होळीवर। हे असं असतं की दरवर्षीप्रमाणे आपण पूर्ण एकत्र आदिवासी बांधव सगळे एकापायाने येतो, होळी साजरी करतो। नंतर आपण तिच्या याच्यासमोर दुःख सरण हे करून दहन करतो। पूर्ण दुःख दहन करून आपण हे होतं सुखी, म्हणजे प्रार्थना करतो की आपण सगळे सुखी राहावं। आपण बघू शकतात त्यांचं सांगणं असं आहे का आम्ही पूजा अर्चना करून आम्ही होळीचं जतन करतोय, आमचं सगळं दुःख विसरून ह्या एकोपानी ह्या ठिकाणी येतोय आणि ते होळीचा सण साजरा करतोय। त्याचबरोबर आपण काय काय कार्यक्रम करणार ह्या रात्रीमध्ये?